रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. मॅडम काय सांगाल, 2 महिन्यापूर्वी घरात जी चोरी झाली होती, आता आरोपी सापडलेली आहे, काय सांगतो? आता मी सांगते की हे आरोपी जे सापडले ना त्यांनी खूप त्रास दिलाय आम्हाला. 2 महिने घरात आम्ही कसे काढले आणि मुलांना, माझ्या जावाई किंवा माझी सुनबाई ह्यांच्यावर त्यांनी आरोप केले. सोसायटीतल्या लोकांनी पण खूप त्रास दिला आम्हाला. आजूबाजूचे लोक आहेत इथे, त्यांनी पण खूप त्रास दिला आणि त्यांना साथ दिली त्या लोकांना. आणि आमची साथ कोणी दिली नाही आम्हाला. आमचं जाऊन पण आम्हाला मान खाली घालायला लागले. असे लोक इथं नाहीत पाहिजे आम्हाला. आणि हे लोक खूप त्रास, म्हणजे बाजूवाल्यांनी तर शहर उगले, हे लोक खूप त्रास दिलाय त्यांनी आम्हाला. इतका ताप झालेला ह्या गोष्टीचा सर, की त्यांना कायद्याने काय कारवाई तुम्हाला करता येईल तेवढी केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. सुरुवातीला पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केला होता, मात्र आयोग बदली केल्यानंतर या प्रकाराला प्रगती मिळालेली आहे. हा, खूप दैवे सरांचे मी आभार मानते, चव्हाण सरांचे पण मानते आणि ते मॅडम आहे त्यांचे पण मानते. कारण मॅडम मला खूप वेळा म्हणायच्या, तुमचे दागिने गेले ते तुम्हाला भेटतील, तुम्ही फक्त दागिने बघायसाठी राहा. की आज आपल्या घरात असं झालंय की तुम्ही जर असं केलं तर तुमच्या मुलाबाळांना कोण बघायचं. आणि त्यांनी मला खूप साथ दिली. आणि दैवे सर, चव्हाण सर ह्या सरांनी पण खूप मदत केली, त्यांचे पण मी आभार मानते. इथे नक्की काय प्रकार घडला होता थोडक्यात जरा सांगाल का? प्रकार म्हणजे हाच प्रकारचे लोक दागिने बघायला आले, बघितले तरी त्यांनी खोटा आरोप केला की आम्ही बघायला आलो नाही. पण हे बघायला येऊन त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि असं सांगितलं गेलं की माझ्याच मुलीने सांगितलं की माझ्या वहिनीचे दागिने बघा. हे सगळं चुकीचं आणि सगळं खोटे आरोप केले त्याने आमच्यावरती. आणि सोसायटीतल्या लोकांनी पण आम्हाला साथ दिली नाही. साथ दिली ते लोटेकर फॅमिली, पाटील फॅमिली ह्यांनी आम्हाला खूप साथ दिली. आणि त्यांच्यामुळे आज आमचे दागिने जे गेले काय ते आम्हाला भेटले. सगळे दागिने मिळाले का? अजून एवढं माहित नाही, पण असं सांगितले पोलिसांनी की तुमचे दागिने भेटलेत. आपला आणखी कोणावर संशय आहे का आणि पोलिसांना किती जणांना अटक केली आहे? आणखी संशय म्हणजे त्यांचे मिस्टर किंवा बाजूवाल्यांनी खूप साथ दिली. ह्या लोकांचा पण तपास पोलिसांनी घ्यावा आणि कायद्याने जी कारवाई करता येईल ती त्यांनी करावी. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं त्यावेळेस आपल्याला काही याबाबतची माहिती दिलेली आहे का? हा, आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही आरोपी घेऊन गेलोय त्यांना आणि असं दागिने तुमचे भेटलेत. आणि ते कोण सोनार आहे दादरमध्ये त्यांचे पशी आम्ही मोरून हे केलंय, एवढीच माहिती दिली आम्हाला. आणि पोलीस स्टेशनला आम्ही गेल्यानंतर समजलं की हा खरंच आपले दागिने गावले. आणि खूप आनंद झाला. मुलं बाळ माझे सगळ्यांना आनंद झाला ह्या गोष्टीचा. एक घरोब्याचे संबंध आपले दोन्ही कुटुंबामध्ये होते आणि असं असताना घरोघर म्हणजे घरातल्या सारखे खूप आम्ही राहत होतो. मुगले फॅमिली, दिघे फॅमिली आणि मस्कर फॅमिली, हे 3 फॅमिली आम्ही घरातल्या सारखे राहत होतो. पण त्यांनी आमचा असा विश्वासघात केला की त्यांनी आम्हाला साथही दिली नाही आणि गोर बोलून त्यांनी माझा गळा कापला. हे म्हणजे त्यांनी खूप त्रास दिला मला ह्या गोष्टीचा. सोसायटीत कोण्यात लोकांना घेऊन पण भडकवलं त्यांनी आमच्या विरुद्ध की हे लोकांनी चोरी केली असेल आणि हेच लोक सांगतात की चोरी झाली म्हणून. आणि मोनिका दिघे अशी नाहीये, चेअरमन असून तिने असं काम केलं. पण सोसायटीतले लोक एकही इथं आलं नाही कुणी की हा तुम्हाला साथ देतो आणि आपण ह्याच्यावर काहीतरी पर्याय करावा, असं कुणीही म्हटलं नाही. आम्हाला साथ दिली, ह्या लोकांनी आम्हाला दिली, त्यांचे मी आभार मानते. पाटील, लोटेकर फॅमिली यांनी खूप साथ दिली आम्हाला. पतीचा आजारपण आणि गेलेले खूप त्रास झाला सर. आज माझी सुनबाई, माझी मुलगी, जावाई ह्या लोकांना पण त्यांनी कोणे उभा राहून सगळ्या महिलांना सांगितलं आणि ते महिला खाली बघून जात होते. त्याचा मानसिक त्रास मला खूप झालाय आणि माझ्या घराला पण झालाय सर. आणि हा प्रकार पुन्हा संघ होऊ नये आणि अशी लोक आपल्या सोसायटीत पण नकोय, अशीच माझी विनंती आहे. आणि सोसायटीने त्याच्यावर काय ते फैसला करावा. काय प्रकार झाला होता 2 महिन्यापूर्वी घरात दागिने चोरीला गेले होते? 2 महिन्यापूर्वी बरोबर 16 सप्टेंबर रोजी मोनिका दिघे रात्री घरी आल्या होत्या. त्यांनी गोड बोलून मम्मी आणि माझ्या वाईपासून सोन्याचे दागिने बघितले. त्यानंतर त्यांनी ठिकाणी बघितलं आणि त्यानंतर बरोबर 17 तारखेला त्यांनी सोन्याची चोरी केली. आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि आम्हाला बोलले की माझं आज खूप मोठं काम झालेलं आहे.
असं हे करून आम्हाला ते हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर आम्ही गेल्याच्या नंतर त्यांचे हस्बंड आणि त्या दोघे एका जवळजवळ 25 ते 30 मिनिटांनी पाठीमागून आले होते. आम्ही चालत गेलो होतो, ते 4 व्हीलरने आले होते, तरी पण 20-25 आणि त्या टाइम मध्ये बरोबर त्यांनी सोनं चोरी केलेली. म्हणजे ह्याच्यामध्ये असा अर्थ होतो की मोनिका दिघे यांचं पर्सनली म्हणणं असं आहे की बाबा मी एकटीने सोनं चोरी केले. मग हस्बंड आणि नवरा बायको घरी असताना बायको चोरी करते, मग नवऱ्याला माहिती नसेल का सोनं चोरी केलेलं? हा पोलिसांना एक नम्र विनंती आहे की यामध्ये आरोपी संघ सह आरोपी पण सामील आहेत, तर त्यांच्यावर ही कारवाई करावी. 2 महिने झाले पोलीस कारवाई करत होते, मात्र पोलिसांवरती सुरुवातीला संशय घेण्यात आला. यावेळी मीडियामध्ये या बातम्या आल्या, त्याच्यानंतरच पोलिसांनी तपास अधिकारी बदली केला. सुरुवातीच्या काळामध्ये जर पोलीस चौकशी करत असताना याच्यामध्ये असं झालं की मोनिका दिघे यांनी पोलिसांना काय खोट्या माहिती दिल्या, प्रसार माध्यमांना पण तुमच्या समोर पण खोट्या माहिती प्रसारित करण्यात आल्या त्यांच्याकडून. सोसायटीमधील इतर लोकांनाही आमच्या परिवाराबद्दल भडकवण्यात आलं. पोलीस तपास करतील, पोलिसांची खोटे म्हणजे बँक स्टेटमेंट देऊन पोलिसांची दिशाभूल मोनिका दिघे यांच्याकडून केली आणि त्या संदर्भात पोलिसांनी तपास केला आणि ज्या दिवशी पोलिसांनी म्हणजे बँक स्टेटमेंट त्यांचे काढले त्यामध्ये असं आढळून आलं की बाबा त्याच्यामध्ये त्यांनी सोनारापासून 17 लाख रुपये ऑन अकाउंट घेतले होते. ते 17 लाख रुपयाची एंट्री त्यांना तिथे दिसली. अनिल ज्वेलर्स म्हणून दादरचे ज्वेलर्स आहेत, त्यांच्याकडून ती अकाउंटला एंट्री दिसली होती आणि ते मोनिका दिघे यांनी स्टेटमेंट देताना त्यांची ती एंट्री एडिट करून पूर्ण प्लॅनिंग नुसार, आणि ह्याच्यामध्ये हे प्लॅनिंग ती एकटे नाही करू शकत आहे, त्यांचे हस्बंड ह्याच्यामध्ये खूप मास्टर माइंड आहेत. कारण की त्यांनी सीसीटीव्ही फुटेजचे एक ऍप परचेस करून सीसीटीव्ही फुटेजचे पण त्या टायमिंगचे जे फुटेज आहेत हे एडिट करून हे केले होते त्या टायमिंगला. त्यामुळे आम्हाला 100% म्हणजे विश्वास आहे की ह्याच्यामध्ये मोनिका दिघे यांच्यासोबत शांतनू दिघे हे सुद्धा ह्या कटामध्ये सामील आहेत. आणि तसेच आम्ही ज्या दिवशी FIR द्यायला जात होतो त्या दिवशी आम्हाला समोरील राहणाऱ्या शारदा उगले फ्लॅट नंबर 1303 यांचाही फोन वारंवार फोन येत होता की तुम्ही मोनिका बद्दल FIR आज देऊ नका, तुम्ही 2-3 दिवसांनी FIR द्या. त्याबद्दलही त्या FIR म्हणजे आमची दिशाभूल करत होत्या. तर आणि ज्या टायमिंगला मोनिका दिघे यांना म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात येत होतं म्हणजे चौकशीसाठी, त्याच्या आधी त्या शारदा उगलेंपाशी बसून पूर्ण माहिती घेत होत्या. शारदा उगले या महिला पोलीस आहेत, त्यांना माहिती आहे की तपासामध्ये काय काय विचारलं जातं कसं आहे, त्याबद्दल आधीच त्यांना ते माहिती समजत होत्या. त्यानुसार त्यांनी पूर्ण प्लॅन करून पोलिसांना हे दिली, माहिती दिली. आपली मागणी पोलीस प्रशासनाकडे कशा प्रकारे पोलीस दिशेसाठी? आमची मागणी एवढीच आहे की पोलिसांनी ह्या संपूर्ण तपासामध्ये पूर्ण माहिती घ्यावी. असंही आता आरोपी तर पकडला आहे, आरोपी संघ सह आरोपी कोण आहेत, आरोपीला मदत कोणी कशा प्रकारे केली, या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी घ्यावी आणि आरोपी सोबत अजून इतर आरोपी कोण आहेत ते शोधून त्यांनाही योग्य ती शिक्षा द्यावी, हीच आमची एक मागणी आहे. आपल्या कुटुंबावर देखील आरोप करण्यात आले होते की तुम्हीच दागिने चोरले असतील किंवा कुठेतरी विकले असतील, तर त्याबद्दल कशी माहिती? म्हणजे आमचं कुटुंब पहिल्यापासून म्हणजे सोसायटीमध्ये बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की बाबा असं हस्तगत कुटुंब होतं. मोनिका दिघे यांनी आम्हाला पूर्णपणे विश्वासात घेतलं, आमचा केसाने गळा कापतो त्या टाईप मध्ये हे केलं आणि आमच्या कुटुंबाबद्दल सोसायटीमध्ये किंवा इतरत्र सगळीकडे पसरवणार ह्यांचा मुलगा दारू पितो किंवा इतर गोष्टी असं जसं भांडणं करतो, घरी आई वडिलांना मारामारी करतो. तर आमचे आई वडील जर आता बाजूला आहेत तुम्ही त्यांना हे विचार, अशा खोट्या बातम्या सोसायटीमध्ये पसरवल्या आणि इतरही सगळ्यांना म्हणजे काय असतील फुटेज एडिट करून काय दाखवलं की बाबा ह्यांनी सोनं चोरी केलं असेल हे ते, अशा भरपूर त्याच्याबद्दल आमच्या सोसायटीमध्ये काही लोकांचं बोलणं बंद झालं किंवा इतर लोकांनी पण गंभीर आरोप आमच्यावरती लावले की बाबा ह्यांच्या घरातल्यांनी सोनं चोरलं असेल. पण एक आहे की बाबा न्याय ह्या म्हणजे सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही होता, ह्याच्यानुसार चोर सापडलाय, सत्याचा विजय झालेला आहे, याबद्दल आम्हाला खूप समाधान आहे. घराची चावी दिल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. विश्वास ठेवला शेजाऱ्यांवर, मग ती शेजाऱ्यांनीच गळा कापला. तर नागरिकांना चावी देण्याबाबत म्हणजे आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस एखाद्या विश्वासाने चावी देतो, तर या संदर्भात नागरिकांना काय आवाहन कराल? मी सर्वांना एकच सांगतो की इथून पुढे तुम्ही कोणापाशी विश्वास आपला घात होईल असे कोणते कृत्य तुम्ही पण करू नका किंवा कोणाला घराची चावी देऊ नका, की जेणेकरून आपण बाहेर गेल्याच्या नंतर आमच्या घरी जो प्रकार झालेला आहे तो तुमच्या घरी होऊ नये. सुदैवाने आम्हाला आमचं सोनं रिकव्हर झालेलं आहे. इन फ्युचर असं होऊ शकतं की तुम्हाला ते रिकव्हर पण होऊ शकत नाही. आणि की आता चोर आपण अशा प्रकारे बघत आहेत की एवढं टेक्निकल हे असताना सुद्धा टेक्निकली दृष्ट्या काही एडिटिंग करून किंवा काही करून तपासाची दिशाभूल करत आहेत.
त्यामुळे चावी तुम्ही इतर कोणापाशी ठेवू नका, तुमची चावी तुमच्यापाशी ठेवा, तुमच्या घरातल्या इतरांपाशी ठेवा, एवढंच मी सांगू इच्छितो. सगळे दागिने तुम्हाला मिळाले? आता याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की रिकव्हरी झालेली आहे, पण रिकव्हरी किती झालेली आहे याची अजून आतापर्यंत डिटेल नाही झाली दिलेली आहे, पण ते म्हणले की रिकव्हरी झालेली आहे बऱ्यापैकी सगळी. किती दागिने गेले आतापर्यंत आमचे 22.5 तोळ जवळजवळ सोनं चोरीला गेलं होतं. त्यातलं 17 लाख रुपयाची ऑन अकाउंट एंट्री दिसते, म्हणजे 17 तोळ्याच्या आसपास ते 16-17 तोळ्याच्या आसपास तरी रिकव्हर आहे. बाकी दागिन्यांचा अजून ते काय तपास करतात असं काहीतरी चालू आहे. पोलिसांच्या तपासाबद्दल आपण हे आहात का, समाधानी आहात का? सध्या पोलिसांच्या तपासाबद्दल आम्ही समाधानी आहे. मी विशेष आता याच्यामध्ये आभार व्यक्त करतो आपले मिलिंद बांबरे साहेब असतील, पोलीस सीपी, किंवा आपले मोहिते सर असतील डीसीपी, कदम साहेब असतील एसीपी कदम साहेब असतील, विशेषतः कामोटे पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक विमल बिडवे मॅडम असतील, किंवा डिटेक्शन टीमचे एपीआय आपले दळवी साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, त्यांचे सर्वांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो या ठिकाणी. तसेच आम्हाला सोसायटीमधील राजकुमार पाटील किंवा त्यांची फॅमिली आहे, आमचे मित्र विजय लोटेकर त्यांची संपूर्ण फॅमिली आहे, त्यांनी आम्हाला म्हणजे आमच्या विरोधात सगळे असताना त्यांनी एक ठाम विश्वास आमच्याबद्दल दाखवला की बाबा नाही आपण ह्याबद्दल पूर्ण हे करू. त्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप मनापासून आभार मानतो. तसेच पत्रकार यांनी आमचा आधी हे मागणी आमचे जे होते ते प्रसार माध्यमात पसरवली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चोरी झाल्यानंतर आपल्यावर देखील आरोप करण्यात आले होते की आपण दागिने चोरले असतील. 2 दिवसांपूर्वी या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळालं आहे, तर याबद्दल काय सांगाल? मी आभार व्यक्त करते पोलिसांचे की त्यांनी चोराला तर पकडलंच आणि आमच्यावर लागलेला आरोप पण त्यांनी घालवला. त्यांचे मनपूर्वक आभार. आणि सोसायटी मधल्या 2च मेंबर आमच्या पाठीशी राहिले कायम ठामपणे, तर लोटेकर काका आणि पाटील काका, त्यांचे पण आभार व्यक्त करते. पण आता मोनिका डिगे यांना एकटीलाच अटक झालेली आहे. आम्हाला वाटत नाही की त्या एकटी चोरी करू शकतात, त्याच्यामध्ये अजून काही लोकांचा हात असू शकतो. आणि इथून पुढे पण आमच्या फॅमिलीला किंवा माझ्या लहान मुलांना त्यांच्यापासून त्रास होऊ शकतो. आमच्या सेफ्टीचं बघावं पोलिसांनी किंवा इथल्या सोसायटीतल्या मेंबर्सने अशी, आणि अशा लोकांना इथं ठेवायचं का नाही याचाही त्यांना विचार करावा असं मला वाटतं. एकूणच जर बघितलं तर आपल्या मित्रांवरती, आपल्यावरती आणि मित्रांची बहीण असतील, भाची असतील, यांच्यावरती आरोप होतात. आपली मानसिकता कशा प्रकारे? आम्हाला खूप फिजिकली टॉर्चर केलं, सगळ्यांवर आरोप केला. माझा नवरा, सासू सासरे, माझी नणंद, त्यांचे मिस्टर, सगळ्यांवर आरोप केला. लेकिन आम्ही पेशन्स ठेवले. आम्हाला माहित होतं की आम्ही चोरी नाही केली, एक दिवस तर चोर पकडणारच आहे. आम्ही काहीच केलं नाही, आम्ही फक्त वाट बघितली. एक तो क्षण येणारच होता आणि तो अखेर आला. पण आम्हाला अजून पण त्यांच्यापासून भीती आहे किंवा ते आमच्या लहान मुलांना काही करू शकतात रागाच्या भरात येऊन, तर त्याची देखील दखल घ्यावी असं मला वाटतं. आणि सासऱ्यांना माझ्या बोलण्यात आले की तुम्ही चेष्टा करताय का, मस्करी करताय का सोनं गेल्याची. आधीच ते पेशंट आहेत, त्यांना जरा काय बोलले की त्यांचा बीपी वाढतो. आणि आम्हाला असे खूप फिजिकल त्यांनी टॉर्चर केलेले आहेत. त्यांच्या शेजारी शारदा उगले आम्ही